कलीने धोका दिला. कली त्याच्या मनामध्ये कल निर्माण केला म्हणून संतांचा अपमान म्हणून त्याच्या डोक्यात कली बसला. त्याच्यावर विश्वास करून हे तेव्हा तुमचा अपमान करते. काय करते त्याचा काही नियम नाही. असे कलीचे डोके माझ्याकडे पुष्कळ पुष्कळ सहन केले. आता सहन करायची माझ्या शक्तीच नाही. पण बोलत आहे कारण प्रभूजी मला कर्तव्याची बाजू दिली आहे. त्या कर्त्याचा इतकंही कमी राहायचं नाही. तुमची इच्छा तुम्ही संध्याकाळपर्यंत बोलायला तयार आहे. तुम्ही तुमचं पाहा. नाम अखंड खंड नाही, भक्ती अखंड असू द्या. गंगेला नमस्कार केलाय, दरबार बसलेला आहे. लोकांना कळलं साधू संत ऋषीमुनी राजाची देवाची ब्रह्मची जमा झाली. राजाला वाटलं का आपण एका संताचा अपमान करतो. संत माझ्या कोप करतील, राग करतील, येणार नाही. पण त्या संतांना पाहून आनंद झाला. आज धन्यमय धन्य यद्यपि सभी निज जन जानी राम मुनि संत समागम महान भाव जगाचे कारण हा परमात्म्याचे अवतार. तुम्ही संत माय बाप कृपावंता काय मी पतिता ही बाकी तुम्हा संतांना काय सांगू शकतो. काय म्या पतिता की म्हणू अवतार माधराया कारण उद्धराया महाघोषी साठा नमस्कार केला. सगळ्याचे पाय घेतले, सगळ्याला नमस्कार असून दिलं. 88,000 म्हणे बोल राजा धन्यवाद धन्यवाद. म्हणे महाराज मी 80 म्हणजे व्रत घेतला. जोपर्यंत शरीर सुटत नाही तो मग काय एकच इच्छा आहे महाराज. ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय करायला पाहिजे आणि ज्याचं मरण लांब आहे आयुष्यात त्यांनी काय करायला पाहिजे. म्हणजे निरर्थक आयुष्य जाता कामा फार अनमोल आहे आयुष्य. एक एक क्षण महत्त्वाचं आहे आयुष्यात. पण त्या क्षणाची आम्हाला किंमत नाही. भागी पाहासाठी आम्ही एक तास गमवतो. एक तास निरर्थक गेला निरर्थक आणि 2 मिनिटं जरी भागवतात बसतं ती सार्थकी आली. आता तुम्ही म्हणा सार्थक किती मिनिटात केला आपण 2 मिनिटात. आणि वयात किती केलं. जो संत आहे ज्याच्या जो देव आहे लक्ष्मी आहे सर आहे त्याच्याकडे भेटायला येत नाही. आणि आली की मग वेळच नाही ना. पण एखाद्याची चटक लागली असं तर त्याच्या तोंडाकडे पहाट झाली, रात्र झाली, कोणती वेळ झाली, काळ कोणता आहे, वेळ कोणता आम्हाला पत्ता नाही. ती साठ कोण्या कधी कधी कुठं कलर निर्माण करणार. ज्याचं जाती तर आपल्या नाव्याला माणसं लावते समजा. आणि अशाच्या मागं त्याच्या काही कामाला करू लागते. त्याप्रमाणे अशा काही लोक आहेत कली आहे त्यांच्या मागं जगत जाईल त्याचं माणसं लागते. मग आता ज्यांची पूजा करते लोक ती बाई का तो माणूस संतांची पूजा करत अरे म्हणजे तो पूजा काय हा काय कसा बोलतो. महाराज माझं मदत काय करायला ते सांगा. तो अधिकार नव्हता त्यांचा. लक्षात घ्या तो अधिकार त्यांचा ही गडबड. महाराज म्हणून ते सांगा मला सांगा आपली आई पण ज्या संतावर अधिकार होता आणि जो संत अधिकारी होता ज्याला उपदेश करा परीक्षा केला ते कृष्णाने ठरवलं. त्या कृष्णाने त्या धर्माची सेवा केली.
देवमती जल्दी जाओ कोणाला शुकाच्या तिथं शुकाचार्याला भाव घातला होता तिथं कोण व्यासाचा भाव घातला होता तिथं कोण पराशर त्यांना तो अधिकार होता त्यांना लक्षात ठेवा त्याप्रमाणे तुमच्या अवतीभोवती तुमच्या गावाला तुमच्या जवळ अनेक संत महात्मे असतील पण तो तुम्हाला उपदेश करू शकत नाही त्याला तो अधिकार नाही तो अधिकार मला दिला आहे तुमचा उद्धार करायचा अधिकार मला दिला आणि मग भगवंतांनी मी कुठचा तुम्ही कुठचे सर्व जवळ बोलवणं वेगळं करत त्याचं कर्तव्य आहे ज्याप्रमाणे वायू पालापाळा पातोळा रेती एकत्र करते आणि मनात आता पसरवणी त्याप्रमाणे परमात्मा प्रवेश करतो ज्याचा उद्धार ज्याच्या नावाने ज्याच्या हातून व्हायचा असेल त्याला तिथे पाठवते आणि त्या भक्ताच्या भक्तीचं जा तो उद्धार होणार कारण मी तुमचं प्रारब्ध परमात्मा लिहिला मुलगी दिल्लीची आहे तर लंडनची आहे पण मुलगा भारतातला आहे पण तो जर भारतीय पुरुषाशी होईल कोणा ठरवलं आहे बरोबर ज्याप्रमाणे लग्न पती कोणता करायचा पुत्र कोणता होईल कोण ठरवलं तरी त्याप्रमाणे तो उद्धार करणार त्याचं भाग्य उद्याला जर आलं असेल उद्याला भाग्य जर आलं असेल तर सद्गुरूची भेट करून देते देव आणि ज्या दिवशी देवाची भेट दूरची त्याकरता धन्य तो स्वतः आहे धन्य धन्य तो दिवस धन्य धन्य तो दिवस हरे गुरु दर्शन दर्शन हरे गुरु दर्शन धन्य धन्य तो स्वच्छता येते तो ती धन्य किती संत भेटतात मन विकारी असतात धन्य धन्य पुढे अशा पवित्र ठाणी परिस्थिती घेते आणि परिस्थिती काय करते संत भेटी घेतात सर्व करुणी संग त्याग दुसऱ्याचा बायकोचा राज्याचा सर्व त्याग करत आहे नित्य कोणी वेळेला कोणाचे असती जाणे सर्व करुणी संग त्याग अंगाचा संग त्याग वैरागीच मागतो सर्व करुणी संग त्याग परीक्षिती साध्य योग त्याचा नित्य संबंध आहे त्याचं नाव योग आहे हा नित्य संबंध आत्मा परमात्मा अनित्य सर्व परीक्षिती साध्य योग तुच्छ मानुनी भोग करी व्रत साधना ज्याला वैरागी म्हणतात सर्व पौरुष संघ नव्या लोकांचा संघ सोडून दिला रस्त्याबद्दल एक रान तर तिला बसा की नाही आहे नाव काय मला माहित नाही काय वैराग्य तोपर्यंत होत नाही सर्व संघ त्याच तोपर्यंत होत नाही दुष्ट लोकांचा तो परीक्षित सर्व करुणी संघ
परीक्षेची साध्य अशी त्याची नित्य संबंधाकडे जायची इच्छा आहे. तो तुच्छ मानवी आम्ही तर संतातून भोगाकडे वळलो, भोगी माणसाकडे पाहतो, कोणाच्या पेक्षा करतो. तुच्छ मानवी तरी व्रत धारण तो भोगाला तुच्छ समजते, तुच्छ आहे. जो हा समजा नाही फसवणूक आहे. नाही माझा समजा माझा परमात्म्याशी माझा संबंध आहे असा संघाचा त्याग केला, भोगाचा त्याग केला, तोच व्रत करू शकते. त्यात अशी किती कार्य 2 दिवस भरते, 3 दिवस घरपट घेते. भारत पण करा त्याने भारत पण माहीत आहे, त्याने नात्रपत्र माहीत आहे. आता ते नात्रपत्र उद्या मोठे होतील आणि बड्या बाबाच्या कीर्तनात जाऊन बसतील आणि ते पोटे याच्या तोंडात मुततील आणि मग विचारतील कीर्तन कसं होतं तर खार होतं. सद्गुरुनाथ कीर्तनी बैसता निघले कीर्तन चालू होतं. त्याचा विषय किती सुंदर हे विचार काय करता बरोबर. वृत्ती काय, प्रवृत्ती काय, निवृत्ती काय, आग लागली जाणार त्याही आग लागली म्हणजे बरोबर काहीतरी अंगसंग करायची इच्छा आहे का सवय पडली त्यांना. ज्याचं त्याचं माणसं भेटली त्याच्या उभा बसणार. कधीपुत्र आहे महाराज सांगत आत्मज्ञान झोपा हातला कारण 2च दिली लागली. कारण दोघांचं ज्ञान आहे काय नाही, तोंडाचा खालचा खेळ असं झालं. कोणताही प्रॅक्टिकल योनी असतात आणि योनीतून झाली लक्ष चौऱ्याची योनीची तुझं आठवण दुसरं काय आठवणार आहे. त्या योनीच्या पलीकडे कोणी आहे का नाही आहे. त्याचं ज्ञान काय नाही ते नाही. दोघात बांधला गेला गंधवा आला तो काय संतान ओळखलो. रावण कंस हे संताला ओळखणार काय नाही. ज्याला त्याचा करता राहिला सर्व सार्वजनिक सर्व संगत त्याग केला. बायको नाही पूर्ण नाही कोण नाही कोणी आणि हे करावं ज्याला केला तो ज्ञान केला. आणि तुम्ही करत नसाल तो काळ येते आणि तुम्हाला बायकोपासून पोराबारापासून त्या नात्या गोत्यापासून घरात आणून घेऊन मग तो जबरदस्ती केलेला त्याग कोणा का माझा. मग सहजासाठी विचाराने त्याग कारण कोणी नाही कोणाचे कर्तव्यापुरतं नातो आता कर्तव्य केलं आम्ही. मुलं वेळा कमवायला ते खातायला लागले. आता आपल्या जीवाचा उद्धार करायचा कुठं तर बर्फानी बाबाकडे जाऊ. जरा पाण्याचा बर्फ त्या बर्फाचा देव मानला तुम्ही. आता काय बोलावं इथं बा त्याची काही बंधन आहे. हे देवा नारायणा कालीचा देव देला सूर्याचा देव कोणी चोरा गेला. लाकडाचा देव गेला गोट्याचा देव लाकडाचा कोणी जळून गेला. गोट्याचा देव केला कोणी जेव्हा उठून गेला. क्षयरोग लागला ते रोग आले. कोणता लागला पेपर वाचता की नाही टीव्ही पाहिला का नाही. खंगत चालला काय झाला म्हणजे साखर लावून होता खाऊ नाही नाही तो खंगत चालला. क्षयरोग लागला म्हणून वैज्ञानिक बोलवले म्हणजे असं काही लावा का भक्ताच्या मनात दिसलं नाही पाहिजे. जरच्या तसा इटोबा दिसला पाहिजे मग त्याच्या धुंगात झाला का कुठेही झाला तुम्ही पण बरोबर आहे का तुमचा. आणि ते आम्ही गेलो त्या टोंगरवर देव होता हे सध्या तुमच्या टोंगऱ्यावर देव होता. तुमचा टोंगरा मोठा का तो देव मोठा सारी असे बैठा पैसा का मा ऊनमा कुठे गेलं तेवढ्या ज्ञानाची प्राप्ती होते. नरदेव ज्ञानाच्या प्राप्ती करता गोठ्यावाडीची पूजा करता नाही. आणि ते ज्ञान कोण भेटते देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी तेने मुक्ती चारी
बरोबर होत ना. आणि असे बदमासाठी कुठे बदमाश माय पिता नवीन पाठ्यापासून मी कुठं का जो देव मुरला खायला पाहतो ना कुठं का काही तुझं कुंभर भरायमध्ये टोंगर भरायमध्ये अहो तो देव मोठा आहे म्हणजे लहान होती कधी असं. आता देवाची जिरली का जिरली देवाची तर तुमची लाच कुठं उरली हो निर्लज्ज तुम्ही नरद्याचा हेतूच करणार नाही. आणि कुठं जायचं आम्हाला हेही माहीत नाही. कुठं ज्ञानाची प्राप्ती कुठं देव दिसतं कोण देव दाखवत हेही माहीत नाही. चालण्यासाठी इकडे चालण्यासाठी तिकडे नाही जमलं म्हणून संताकडे आणि संताकडून भलं करा तर तुला चुलीत गेला तो संत थोड देव हे वेश्येची लक्षण आहे. ही चंचल मनाची लक्षण आहे. चंचल मनाची कारण तुमच्यात अजूनही तो भाव आहे तो पैशा फक्त दोन वस्तूचा आनंद घ्यायचा आणि म्हणून तो देव जिरत असतो त्या जिरणाऱ्या देवाला जायचे आपली जिरवून घ्यायची आपण घ्यायचे. आता तुम्ही मला किती वर्षापासून पाहता नारायण माझा जिरून न टाकावून का असं तुमचा बाप जिरला असं नाही का नारायण महाराजांचे केस झोडून गेले अवध्या तुझी काळे आहे. नारायण महाराजाचं चौरस गोमलं असं बुटा तुमचा बाप बुटा मरत मेला रे का तुमचा नारायण करा मरे तो नाही तो मरे मी कपडे बदली कालपर्यंत जे कपडे ते आज ठेवले नाही हे तुम्ही आज जे कपडे ते उद्या ठेवणार नाही कदाचित. कपडामध्ये शरीर आहे कपडा माझं आणि कपडे बदलणं माझा आत्मा आहे. तो मरत नाही कुठं जात नाही म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही कुठं जाणार नाही. तुम्ही काय नंगा नाची तसं ते पाहणार आहे. आणि जे असं करत त्याची गती का होणार आहे ते तुम्ही पुढे पाहणार भविष्य सांगतो. भविष्य सांगत सांगायचा संत संगत तेव्हाच लागते तेव्हाच ज्ञानाची प्राप्ती तू वैकुंठ तेव्हाच प्राप्त होते. सर्व करुणी संग त्याग परिस्थिती साठे योग करी पाच जण व्रत चाललं सांगा बरं कोणासाठी व्रत आहे तुमच्यासाठी. मला व्रताची काय गरज आहे. किती लोकांनी व्रत पाळलं बोला. किती लोकांनी कमीत कमी 7 दिवस तरी भागवत ऐकलं बोला. कधी 12-15 ज्या प्रमाणे मिळेल ते तुला प्राप्त होईल. कोणी घेतली नाही नागपाचा वाढदिवस होता असं तर वाढदिवस मला नाही अहो काल माहिती नागपाचं लग्न होतं हायकोर्टला तो बाबू आहे नाही केलं एवढं कशाला आई गेली देव नाही पडले त्या दिवशी पूजा केली. लोक ते निमित्त पाहिजे बघा त्याला मेला आम्हाला देवाला हात नाही लावता येत असं बायकोला हात लावता करायचे नाही ते जमते की बायकोला नवऱ्याकडे जाता येतं नाही ते जमते. भोग नाही सुटायचा ते योग सुटला आमचं त्याच्या विरुद्ध आहे. आत्मा जिवंत आहे तो आत्मा माझा पांडुरंग आहे. मेला कोण हा तो व्यवहार आहे की हवं त्याचे जीव बने नाकामी कोणी काही म्हणा काही समजा त्याच्यात मला नाटक होतं वेटाळे आमच्याकडला विटाळ आहे म्हणून आम्ही वेटाळ केली आणि जे विटाळ आहे ते रस्त्यात त्याने सोडतो त्या गुरुचं त्याने का माहिती गुरु काय त्याने 2 गोटीचे आहे खालची आणि वरची. आणि लोक म्हणजे सुंदर बोलतात खालची किती सही तर वरचं किती गेली. मन आहे हे मन आहे 24 तारीख म्हणून म्हणतो असे खालचे सही करून बसलेले या वरच्या जीवाला काय होणार लक्षात
वरच्या देवाची तुटली दोरी तर घालतात हो बोंबण्यामध्ये. दुःखी व्हा खचित व्हा, त्यांची शक्ती आहे. हा तुम्हाला तो खचित पावशी तू माझ्या सल्ला काही घडतो म्हणे माझ्या दूर आणि इथंच तर जायचं ना माझा काय नाही कधी सोडून राहिलं गुरु त्याला का तू म्हणे गुरु म्हणते या बर्फानी त्या बर्फानी त्या गोट्याकडे या गोट्याकडे. आणि जेव्हा ती हजामत होते आमची बाबा तुम्ही गुरु आहे असं साऱ्या पैसे वाटून देते त्याच्याकडून ज्ञान घेते एक माझा त्याच्या पंचागाव ठरवत नाही बाबा काय जेव्हा तुम्ही आपले बाबा आहे सांगा किती लोक हुशार आहे, किती लोक हुशार आहे. बरोबर आहे घरच्या मी बोलतो ते होईल म्हणजे तो नाका होतो झालं बर्फाणीकडे. आणि एवढा बर्फाणी त्या हातात आहे त्या पोराच्या हातात त्या बायकोच्या हातात आहे तर पोरगं त्याने मग असतो ना. ट्रक कुठे जवळला तर कोणा चोरान चोरून नेला बर्फांनी सगळ्यात असतं तुम्हाला माझ्या सांगितलं अठरा कुठं पडलं पंचम्या काय चित्र योग्य नाही. आणि तुझा बाबा बोलले त्या बाबण्याच्या घरात घर ओढले मग बाबा मस्ती करतायत जीवची आणि बाबा माझं वेद बनते मी टोलाने बोलतो. आज बामण कोण्या कामात धुतला 2 चिंद्रियामध्ये त्याचा परिचय जगत्याने आहे. वरचं खाणं आणि त्याने वांगे वाटतं संत तुम्हाला सांगते वांगे खाऊ नका पथ्य या महिन्यात वांगे खाता येत पण तिथे स्वस्त झाले पाहिजे आणि आम्हाला खाता आले. कोबी खाऊ नका काहून कोबी आम्हाला आवडते तुम्ही खायला लागले तर महाग होईल आणि आमच्याच्यात घेणं होणार नाही. तुम्ही खाऊ नका आम्हाला जमते थोडं सुंदर झालं. डॉक्टर म्हणते महाभारतजी आयुर्वेदाची औषध तुम्ही घेता का पद्धती जर तुम्हाला थोडंसं वाटलं तर खोकला बाकी बिमारी नाही तर तुम्ही मुंगण्याच्या का खाता म्हणलो हो तुमच्याकडे म्हणलो हो तर तुम्ही लोक खा हा चांगले चांगले तुम्हाला पथ्य आहे आम्हाला खाता येतं आम्हाला आणलं मला अनुभव आहे तुम्ही खाऊ नका पण जमणार नाही कधी दुरून गेलो आणि म्हणून ते काय आम्हाला आणणार होतं ती सद्गुण पथ्य सांगितलं. त्याच्यात देवता म्हणजे ज्या ज्या परिस्थितीत जे जे पिकत असतो ते तुम्ही खा. बामण आहे हिमालयात आहे वांगी नाही घेतलं नाही मासूल आहे मासूल सुद्धा खाद्य आहे म्हटलं देश का परिस्थितीनुसार काही बोलते तर काही करते कोणी करता ज्ञान कवडीचं नाही दोघांचं ज्ञान माया आणि त्या मायाची चटणी देतं जिबली संघाचा त्याला होतच नाही वाईटाच्या संघाने पडतच नाही आणि निघून जात नाही राहिलं भोगाची आख्या आहे वाटे विषयाचे सुख परमार्थ करावा लौकिक लोकांना दाखवण्यासाठी आणि जेको व्यक्ती पडत म्हणतो शरण गेले हा गुरु केला आणि गुरु केला असतो फायदा कोणता घेतला त्या गुरु कवडीचा एवढं ज्ञान आहे पण एखादा ज्ञानी झाला कीर्तनकार बनला एवढ्या बाया आहे आम्ही गुरुच्या संग 40 वर्षापासून आहोत 4 तरी भगपाठ आहे आणि ती माऊली पा सरस्वती काय आवाज आहे काय कीर्तन आहे काय रंगकांनी कीर्तन तुमच्याकडची बाई ती बाई तर तुम्ही बाया पण आम्हाला सद्गुणाची आवड नाही दुर्गुणाची आवड आम्ही खालच्या आणि वरच्यामध्ये चटकलो आहोत मधातलं आम्ही सोडून दिला मधाचा आपण सोडून दिला सांगायचा या दोघाचा संघ सोडा खाताना रुची पाहू नका राहणारी शक्ती पाहिजे का तुम्हाला सर्वसामान्य संघ त्यावर परिशिष्ट तुच्छ मागणी परिव्रत व्रत पाहू त्याची श्रद्धा भावना पाहू सर्वसाचा त्याग केला देवाच्या भेटीसाठी देवाचे लवकर जा शुद्ध पाहुनी भाव तिथे आले सुख देव शुद्ध पाहुनी भाव तिथे आले सुख देव राजा वंदिले राजा वंदिले सद्गुरु झाले
मरणात तुम्हाला मुक्त व्हायचं. तो भाव पाहून शुद्ध पाहून भाव तिथे आले सुख देव. राजा वंदिले चरण, राजा वंदिले चरण, सद्गुरु झाले प्रसन्न. अशी सद्गुरूची कृपा होत नाही. सद्गुरु कृपेविना काही सर्वसागर सर्वोपाय या कारणे लवलाई सद्गुरुपाय. जय गुरु सगळे आचार्य विद्यार्थी देव राजर्षी ब्रह्मर्षी सगळे जय हो जय हो जय हो. कोणता गुरु का ज्याच्या अंगावर कपडा नाही. आता कपड्याचा त्याची निंदा होत आहे तर उद्या कपडे जर मी सोडले समजा काय गती जास्त लोक कपडे घालण्याचे एवढ्या लाखात हाता जास्त लोक वाटते. म्हणून आम्ही ठरवलं का तुम्ही कपड्याला किंमत दिली, शरीरालाच किंमत दिली नाही तर आम्ही शरीर आणि शरीराच्या इंद्रियाला किंमत दे म्हणून एवढं टिकून आहे. आणि म्हणून गुरुची कृपा तू मला पाहिजे वचन दे तसं तुमच्या बाबतीत झालं पाहिजे तर तू माझा हो. म्हणे दास नारायण म्हणे दास नारायण धन्य धन्य तेची शरण. करी भागवत श्रवण, करी भागवत श्रवण. प्राप्ती मोक्ष मान, प्राप्ती मोक्ष मान. धन्य भागवत परीक्षिती. अरे चल तू 7 दिवस म्हणते आणि एका मिनिटात तुला मोक्ष. देवाची द्वारी उभा षडवरी देवाची 4 मोक्षे मन स्थिर करतस. आणि भागवत सांगायला सुरुवात येतो खतम पुढा वेळ आहे. भागवताचं वर्णन करून पण नको. भागवत सांगितलं ना ऐकलं विचार काय भगवंताची प्राप्त होण्याला ना व्याख्या काय. भगवंताची प्राप्ती मूर्खाच्या मूर्ख माणसा म्हणजे अज्ञानी म्हणतात, पडायला म्हणतात का तो 2 स्थानात बसणार अशाही माणसाला ईश्वराची प्राप्ती भगवंताची प्राप्ती होऊन देणार भागवत. भगवंताने सांगितलेलं भागवत प्राप्तीचा किती सोपा उपाय आहे. श्रवणातून देव भेटे वैकुंठ भेटे. 7 दिवसात परीक्षितन वैकुंठ गाठला. मृत्यू विजय त्र्यंबकम यज्ञावसन मुक्ती यमाग्रजा. ते भागवताचं गीत म्हणून धन्य भागवत परम गती पावले महापापी दुराचारी दुर्गारी. थोडक्यात आहे विस्तार केला. गुरुहत्यारा, गोहत्यारा, पितृहत्यारा, मातृहत्यारा हे सगळे हत्या आहे. पती महापापी दुराचारी त्याच्या नावाचे धुंदूक आहे. महापापी पण हे सर्व भागवताच्या कथेत पाप होतात. महापापी दुराचारी दुर्गारी बुद्ध योनी प्राप्त झाली मरणांतरी. बुद्धा प्राप्त झाली मोक्ष गती. आणि सतता
भूतारी महापापी कोण होता? त्याने ओळख दोनच ओळख इंद्रियाची ओळख होती, खाणं आणि म्हणून त्याने वेश्या जमा केलं. खाण्यात भोगण्यात बापाचा पैसा खतम केला. बाप देत होता, बापाने आता बाबा मारलं, माय देत होती, मायने मारलं आणि वेशेले पोचलं. त्या वेशेला का केलं म्हणजे आता धन समजा चोऱ्या करून आणते आणि चोरीचा मला पण खातो. आता याने यावेळेला पुष्कळ चोरी करून आणली आणि हे राजाला जर कळलं धनही जाईल न उडायचं, त्याच्यापेक्षा मारून टाकलं आणि धन आपलं लपून ठेवतं काय केलं नाही. किती हुशार आहे बाय, म्हणजे बळी तिकडे कुठं आहे तिकडे त्याच्यापेक्षा उद्या हा कसा माणसा गेला तर चोरीच केली आहे याला. तर राजाकडे ते धन आणि हात जाण्यापेक्षा आपण ठण ठण म्हणजे आपण ठण घेऊ वार करण्यासारखे ठरलं त्याच्यात विवेक विठ्ठल म्हणायला पाहिजे. विवेक सोडून देते ठर 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 ठिकाण प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष आहे. विषय भयंकर घाणगडे काम जाऊ दे. मग त्याने मागून जाऊन आपण धन जपून शकतो आपला बायका मग मी रात्री तो धोका दिलेला बायका त्याच्या पायदाबा लागल्या आणि तिची सेवा करताना त्याचा गाढ भोग लागली, त्याने भोग भोगला होता. यायनं काय केलं, चोराट्याला चांगला बांधला त्या बाजूने